नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खासदार उदयनराजे भोसले यांनी केले मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अभिनंदन। जलमंदिरात दोन्ही राजेंचा भेट सोहळा। राज्य मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी मिळालेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची गळाभेट घेतली। स्वतः उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे औक्षण करत शुभेच्छा दिल्या। सुमारे तासभर दोन्ही राजांचा भेट सोहळा जलमंदिरात रंगला होता। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी दिवसभर साताऱ्यातच वेळ दिला। सायंकाळच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीला ते गेले। दोन्ही राज्यांमध्ये यावेळी चांगलीच चेष्टामस्करी रंगली। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या। त्यानंतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली। त्याचबरोबर या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो असल्याचे सांगितले। मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आले त्या सर्वांना सुद्धा मनापासून मी ऑलरेडी शुभेच्छा दिल्या। पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी, हा एक पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, सकारात्मक विचाराला चालना देण्याचा हा संपूर्ण मतदारांचा कौल होता। बोलणं सोपं असतं, हे केलं नाही केलं। आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदर सुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या पण त्यांनी केलं नाही। हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। राज्याचे नवनियुक्त ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे कोरेगावात जल्लोषात स्वागत। कार्यकर्त्यांनी काढली भव्य मिरवणूक। मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले राज्याचे नवनियुक्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता कोरेगावात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण संभाजीराव बर्गे यांच्या समवेत त्यांनी शिवतीर्थ हुतात्मा स्मारक, रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। नामदार जयकुमार गोरे यांच्या समवेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, भाजपचे कोरेगाव मंडलाध्यक्ष संतोषाबा जाधव, रहमतपूर मंडलाध्यक्ष भीमराव काका पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्यासह माहितीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिवतीर्थ येथून नामदार गोरे यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली। साखळी पूल व्यापारपेठ मार्गे ते किरण संभाजीराव बर्गे यांच्या जानाई गल्लीतील निवासस्थानी गेले। जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि कोरेगावच्या नगरसेविका सौ अर्चना किरण बर्गे आणि बर्गे कुटुंबियातील सुवासिनींनी नामदार जयकुमार गोरे यांचे औक्षण केले। बर्गे कुटुंबियांच्या वतीने नामदार गोरे यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर ते दहिवडीकडे रवाना झाले। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे पाटण मतदारसंघात उत्साहात स्वागत। मिलिटरी अपशिंगे आणि किल्ले प्रतापगडाला 2 दिवसात भेट देणार असल्याचे केले जाहीर। संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण विभाग हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। माहिती सरकारने ज्या खात्यांची जबाबदारी दिली आहे ती पूर्णपणे पार पाडणार असून उद्याच मंगळवारीच मिलिटरी अपशिंगे या गावाला भेट देणार आहे, तर परवा दिवशी किल्ले प्रतापगडावर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेट देणार आहे। जागतिक दर्जाचा महाराष्ट्राचा पर्यटन विकासाचा आराखडा लवकरच तयार केला जाणार आहे, अशी माहिती नवनियुक्त पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी दिली। मंत्री देसाई हे सोमवारी दुपारी 2 वाजता आपल्या पाटण मतदारसंघात पोहोचले। त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी आणि राज्य सरकारची भूमिका यावर भाष्य केले। पर्यटन विभाग हा खूप काम करण्यासारखा विभाग आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना प्रतापगड परिसराचा सर्वांगीण विकास करायचा आहे, त्या दृष्टीने त्यांनी मुख्यमंत्री पदावर असतानाच पावले उचलली होती। आता परवा दिवशी
किल्ले प्रतापगडावर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत जाणार असून पाहणी केली जाणार आहे। त्यानंतर पर्यटन विषयक आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले। सातारा जिल्ह्याला सैनिकी परंपरा आहे। सातारा तालुक्यातील मिलिटरी ऑफ शिंगे हे संपूर्ण गाव सैनिकांचे आहे। माजी सैनिक कल्याण मंत्री या नात्याने उद्याच या गावाला प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेट देणार आहे। सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहे आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि नामदार एकनाथ शिंदे हे पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील। कोणत्याही प्रकारची रस्सीखेच पालकमंत्री पदाबाबत नाही, केवळ माध्यमांमधूनच याबाबतच्या बातम्या पाहावयास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले। माझ्याकडे पर्यटन समीकरण आणि माजी सैनिक कल्याण हा विभाग आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारा जिल्हा हा माजी सैनिकांचा जिल्हा आहे। मिलिटरी ऑफ शिंगे गाव त्या गावातला माणूस सैन्य दलामध्ये आहे। उद्या त्या गावामध्ये मी जातोय। आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी माझ्या बरोबर आहेत आणि त्या गावामध्ये आणि एकूणच जिल्ह्यामध्ये माजी सैनिकांच्या संदर्भातले जी काही कामं करायची आहेत त्याची सुरुवात, त्याचा आढावा उद्या या ठिकाणी मी घेतोय। पर्यटनाच्या माध्यमातून लगेच परवाच्या दिवशी प्रतापगडावरती मी सगळ्या आमच्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन, आर्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जातोय। कारण गेल्याच 2 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रतापगड संवर्धन करण्यासाठी म्हणून एक प्रस्ताव मंजूर केलेला होता। तोही गतीने पुढे न्यायचा आहे, त्याच्यात अधिक काही सुधारणा करायच्या ते देखील काम परवाच्या दिवशी आम्ही सगळे अधिकारी जिल्ह्यातले आणि राज्यस्तरावरचे आम्ही प्रतापगडावरती जातोय। आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे। जे वचन, जे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं आहे ते पूर्ण करण्याला आमचं पहिलं प्राधान्य राहील। साताऱ्यात नामदार महेश शिंदे यांच्या जनता दरबारात 523 तक्रारींवर ऑन दी स्पॉट फैसला। सामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णानगर येथे आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये 523 तक्रारींवर ऑन दी स्पॉट फैसला झाला। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या जनता दरबारामध्ये आपले प्रश्न जागेवर सुटल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विधानसभा सदस्यत्वाचे शपथग्रहण आणि नागपूर येथे हिवाळी अधिवेशन यासाठी नामदार महेश शिंदे हे मुंबई आणि नागपूर दौऱ्यावर होते। विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून कृष्णानगर येथील इरिगेशन हॉलमध्ये नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। सातारा तालुक्यातील समाविष्ट गावांसाठी असलेल्या जनता दरबारामध्ये एकूण 568 तक्रारी दाखल झाल्या होत्या। त्यापैकी 523 तक्रारींवर जागेवर निर्णय घेण्यात आले। 45 तक्रारी प्रलंबित असून त्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश नामदार महेश शिंदे यांनी दिले आहेत। या जनता दरबारात सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकासाधिकारी सतीश बुद्धवंत यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता, भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सातारा आगाराचे व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, गट शिक्षण अधिकारी यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्यासाठी कोरेगाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक, प्रशासन आणि पोलीस दलाला निवेदन सादर। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीवपूर्वक अपशब्द वापरले आहेत। ज्या संसदेत बसून अमित शहा नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाविषयी तिरस्काराने बोलतात, ती संसद डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालते याचा त्यांना विसर पडला आहे। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी दुपारी 12:30 वाजता करण्यात आली आहे। आंबेडकर चळवळीतील प्रमुख पदाधिकारी सुरेश येवले, दादासाहेब माने, चंद्रकांत कांबळे, संदेश कांबळे, शंकर खंडाईत, सेवागिरी घाडगे, सतीश झेले, रोहित सोनावले, विजय मोरे,
अनिल वाघमारे, अनिल कांबळे, दिलीप टिळक, जयवंतराव इंगळे, शामराव कांबळे, संजय मुळीक, हिंदूराव बोडके, राजाराम भोसले, गौतम वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे, प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार संदीप चव्हाण आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर केले. जबाबदार या देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचं बोलणं, त्या बोलण्याचाच त्यांना विसर पडलेला आहे. ज्या संसदेमध्ये ते उभं राहून बोलत आहेत ती संसदच मुळात संविधानाच्या ताकदीवर उभी आहे आणि ते निवडून सुद्धा संसदेच्या उभे राहण्यासाठी जेव्हा येतात त्यावेळेला त्यांना त्या संविधानाचा विसर पडलेला दिसतो. त्यांना आम्हाला एक लक्षात आणून द्यायचं आहे. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. या देशाचं कल्याणकारी संविधान म्हणून संपूर्ण विश्वानं त्याला मान्यता दिलेली आहे आणि अशा या संपूर्ण जनतेच्या कल्याणकारी संविधानाला देशाचे गृहमंत्री वारंवार तिरस्कारानं बोलतात. त्या संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तिरस्कारानं बोलतात, अवमान करतात. हा त्यांना अधिकार काय आहे? म्हणून कोरेगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी अशी आहे की या सगळ्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि घरी जाऊन बसावं आणि पुन्हा या देशातील महापुरुषांच्या नावाने तेही कधीही वाच्यता करू नये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माननीय अमित शहाजी यांनी जो अवमानकारक संसदेत शब्दप्रयोग केलेला आहे हा म्हणजे आंबेडकरी अन्यायांच्या काळजाला धक्का देणारा आहे. वास्तविक पाहता अमित शहाजींनी असं म्हणायला पाहिजे होतं की आंबेडकर साहेबांचा तुम्ही एवढा फॅशन वापर करू नका. आंबेडकर साहेब चांगले मोठे आहेत, त्यांच्या संविधानावर हेच चालतोय आणि आपण अशा पद्धतीनं उद्गार काढणं उचित नाही आहे. जर भगवंताच्या माध्यमातून आपल्याला जर स्वर्ग मिळणार असेल तर हा विचार पूर्णतः मनुवाद्यांचा विचार आहे आणि मनुवाद्यांच्या विचारामध्ये तमाम जनतेला अजूनही माहिती नाही झालेलं की मनुवादामध्ये स्त्रीला काय स्थान आहे. आम्ही त्या अत्यंत सखोल अशा बाबीकडे वळणार नाहीये. मात्र त्यांचं जे धोरण आहे हे मनुवादी धोरण आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचा प्रथमतः जाहीर निषेध करतो.